Hello, my dear students and parents. Welcome to our Math Planet channel. मंथन प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षा इयत्ता 6वी विषय गणित यामध्ये जे दुसरे प्रकरण आहे त्यातील गुणोत्तर व प्रमाण व समचलन एकमान पद्धती यावर आधारित व्यवसाय नंबर 2 आज आपण सॉल्व करणार आहोत. हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मागच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही प्रश्न विचारले होते त्या प्रश्नांची उत्तरे बऱ्याचशा मुलांनी खूप छान पद्धतीने दिलेली आहेत आणि ज्या मुलांनी उत्तर आणि त्याच्यासमोर नाव लिहिलेलं आहे त्या मुलांना आपण प्रॉमिस केल्याप्रमाणे त्यांची नावं आज आपण या व्हिडिओमध्ये जाहीर करत आहोत. रिद्धिभूषण काबरा, गिरीश विलास पाटील, निर्जरा, झिनत पटेल, असद अंजुम मुल्ला, प्रेम, अक्षतेज गावित आणि वीरेन जाधव या मुलांनी प्रश्नांची उत्तरं अतिशय छान पद्धतीने दिलेली आहेत. तुमचं सर्वांचं अभिनंदन आणि असाच व्हिडिओला लाईक करत राहा आणि प्रश्नांची उत्तरे पाठवत राहा आणि त्याच्यासमोर तुमचं नाव लिहायला विसरू नका. तुम्ही जो रिस्पॉन्स देता ते पाहून खूप छान वाटलं. चला तर आता आपण एक्झरसाइज नंबर 2 सोडवणार आहोत. हे नेहमीप्रमाणे अतिशय सोपी एक्झरसाइज आहे ही. पाय ते पहिला प्रश्न आहे. 1.5 वर्षाचे 9 महिन्यांशी गुणोत्तर किती? पाय ते 1.5 वर्ष दिलेलं आहे आणि त्याचं 9 महिन्यांशी गुणोत्तर किती हे विचारलेलं आहे. आता गुणोत्तर काढताना आपल्याला एक गोष्ट मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे की दोन्ही जे एकक आहेत ते आपल्याला सारखे करून घ्यावे लागतात. मग ह्या वर्षाचे आपण महिने करून घेऊया. 1.5 वर्ष म्हणजे तुम्हाला माहिती आहे एका वर्षाचे किती महिने असतात 12 आणि ह्या हाफ इयरचे म्हणजे अर्ध्या वर्षाचे किती महिने असतात 6 म्हणजे एकूण किती महिने झाले हे 18. म्हणजे आपला प्रश्न काय तयार होईल आता 18 महिन्यांचे 9 महिन्यांशी गुणोत्तर किती? आता खूप सोपं झालेलं आहे. म्हणजेच गुणोत्तर आपण अंश छेदमध्ये अशा पद्धतीने मांडतो. फक्त हे सोडून घ्यायचं आहे. 9 एके 9, 9 दुने 18 किती राहिलं 2/1 आणि तेच गुणोत्तरात आपण कसं लिहितो 2/1. मग 2/1 कुठे आहे तर ते आहे ऑप्शन नंबर 1 मध्ये. म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 1 इज द राईट आन्सर. आता दुसरा प्रश्न पहा. दुसरा प्रश्न सोडवण्यापूर्वी आपण पानाची घडी घालूया. पाहते आता 3 किलोग्रॅम व 15 ग्रॅम यांचे गुणोत्तर किती? पाहते किलोग्रॅमला मी केजी लिहितो आणि 15 ग्रॅम यांचे गुणोत्तर किती? पुन्हा तसंच आहे. पाहते ह्या किलोग्रॅमचे काय करायचे आपल्याला ग्रॅममध्ये रूपांतर करायचं आहे. मग 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम. तसंच 3 किलोग्रॅम म्हणजे किती येणार आहे 3000 ग्रॅम येणार आहे. मग प्रश्न काय तयार झाला हे ऑलरेडी ग्रॅममध्येच आहे त्यामुळे त्याचं कन्व्हर्शन करायची गरज नाही. त्याचं रूपांतर नको आहे आपल्याला. प्रश्न काय तयार झाला 3000 ग्रॅमचे 15 ग्रॅमशी गुणोत्तर किती? मग काय करायचं फक्त त्यांचा काय करायचं आहे भागाकार करायचा आहे. 3000 छेद 15, 15 एके 15, 15 दुने 30 आणि हे 2 शून्य आणि हे गुणोत्तरात कसं मांडणार आपण 201. मग कुठे आहे बघा हे तर ते आहे ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे. म्हणून दुसऱ्याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. चला तिसरा प्रश्न आपण वाचूया. 24 मिनिटांचे 72 सेकंदाशी असलेले गुणोत्तर किती? इथे पण तसंच आहे बघा 24 मिनिटांचे मिनिटला मी एम लिहिला 72 सेकंदाशी असलेले गुणोत्तर. इथं पण आपल्याला युनिट सारखे करून घ्यायचे आहेत. ह्या मिनिटाचे काय करायचे आहेत आपल्याला सेकंद करायचे. तुम्हाला माहिती आहे की 1 मिनिट म्हणजे किती होतात 1 मिनिट बरोबर 60
सेकंद होतात. मग 24 मिनिटाचे जर आपल्याला सेकंद करायचे असतील तर काय करायला लागेल आपल्याला 24ला 60ने गुणायला लागेल आणि जे उत्तर येईल तेवढे काय होतील सेकंद होणार आहेत. आता इथं आपण काय करायचं आपल्याला सोपं जाण्यासाठी हा गुणाकार करत बसायचं नाहीये कारण पुन्हा आपल्याला संक्षिप्त रूप द्यायलाच लागतं. ठीक आहे. मग प्रश्न काय तयार झाला 24 गुणिले 60 सेकंदाचे 72 सेकंदाशी असलेलं गुणोत्तर किती. इथे आपण गुणाकार केलेला नाही एवढं लक्षात ठेवा. आता मग काय करायचं यांचा भागाकार करतो आपण 24 गुणिले 60 थोडंसं वरती घेऊया छेद 72. आता हे सोपं होईल बघा 24 एके 24 24 त्रिक 72 3 एके 3 3 दुने 6 आणि 0 म्हणजे उत्तर किती आलं 20 मग कुठे आहे 20 उत्तर तर ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे म्हणून तिसऱ्याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. आता आपण चौथा प्रश्न पाहूया. नेहा माधवी व अनिता यांच्या वयांचे गुणोत्तर 2:4:5 आहे म्हणजे 2:4:4:5 असे आहे. कोणाचं गुणोत्तर नेहा मी नेहासाठी n करतो म्हणजे आपण शॉर्टकटमध्ये होईल माधवीसाठी m आणि अनितासाठी a असं लेटर लिहितो मी. ठीक आहे. माधवीचं वय किती आहे 16 वर्ष म्हणजे माधवी याच्यासाठीच आपण कोणतं लेटर वापरलेलं आहे m मग इथं लिहिलं आपण 16 वर्ष असेल तर नेहा आणि अनिता यांची वय किती म्हणजे आपलं टार्गेट आहे नेहाचं आणि अनिताचं वय काढायचं आहे. आता अशा प्रकारचे प्रश्न सोडवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची हे जे गुणोत्तराच्या स्वरूपात दिलेलं असतं त्यांना फक्त आपण काय करायचं असतो x जोडायचा असतो. काय करायचं असतो फक्त x जोडायचा असतो आणि ज्याची व्हॅल्यू दिलेली आहे त्या दोन टर्म एकमेकाच्या समोर लिहायच्या. बघा आता माधवीचं वय किती दिले 16 आणि इथे आपण x ला काय 4 ला काय जोडलेलं x म्हणजे हे दोन टर्म एकमेकाच्या समोर लिहायच्या. काय झालं 4x बरोबर 16 म्हणजे काय होईल x ची व्हॅल्यू आपल्याला मिळेल. मग x ची व्हॅल्यू काढून घ्या x बरोबर 16 हे गुणिले तिकडे जाऊन भागिले होतील म्हणून x बरोबर काय उत्तर येणार आहे 4 1 4 4 चौक 16 म्हणजे x ची किंमत किती आलेली आहे 4 आलेली आहे. x ची किंमत 4 आपल्याला भेटलेली आहे. आता हे 2x म्हणजे कोण आहे नेहा बरोबर. मग 2 गुणिले हे x ची व्हॅल्यू इथं पुटअप करायची किती 4 किती झाले 8 म्हणजे नेहाचं वय किती आलं 8 वर्ष. तशाच पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे अनिताचं वय काढायचं आहे. अनिताचं किती आहे बघा इथं 5x मग 5x बरोबर 5 गुणिले x ची व्हॅल्यू इथं पुटअप करायची 4 उत्तर येणार आहे 20 म्हणजे अनिताचं वय किती झालं 20. आता त्यांनी काय विचारले बघा नेहा व अनिता यांची वय किती. मग नेहा इथं सुरुवातीला आहे म्हणजे नेहाचं वय किती इथं 8 अनिता 2 नंबरला आहे तिचं वय 20 म्हणजे 8 आणि 20 असाच ऑप्शन आपल्याला पाहिजे आणि तो आहे ऑप्शन नंबर 4 मध्ये. हे मी तुम्हाला का सांगितलं कारण सुरुवातीला जर तुम्ही 20 लिहिलं आणि नंतर जर 8 लिहिलं तर बघा तो पण ऑप्शन इथं आहे आणि आपलं एवढं सगळं करून सुद्धा चुकतं. त्याच्यामुळे टार्गेट आपण कधी विसरायचं नाही आहे. सुरुवातीला इथं 8च पाहिजे कारण नेहा आहे म्हणजे ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. चला आपण प्रश्न 5वा पाहूया. 18 वह्यांची किंमत 90 रुपये होते तर 8 वह्यांची किंमत किती रुपये होईल. आता हे खरं तर तोंडी पण सुटेल तुम्हाला इतकं सोपं आहे. बघा इथं वही किंवा वह्या आणि इथे किंमत. मग 18 वह्यांची किंमत किती आहे 90 रुपये तर 8 वह्यांची किंमत आपल्याला किती असा प्रश्न विचारलेला आहे. आता तुम्हाला 6वीला असल्यामुळं अतिशय तोंडी उत्तर येणार आहे म्हणजे अतिशय सोपं होणार आहे. बघा 18 वह्यांची किंमत 90 रुपये म्हणजे 18 पंचे 90 म्हणजे एका वह्याची किंमत 5 येणार आहे. मग ह्या 5ने जर ह्याला गुणलं तर 8 पंचे 40
असं उत्तर पटकन तुम्हाला काढता येणार आहे. तरी पण आपण सर्व प्रकारच्या मुलांचा विचार करूया. बघा, हे समचलन आहे. वह्या जर वाढल्या तर किंमत वाढणार आहे आणि वह्या जर कमी झाल्या तर किंमत कमी होणार आहे. म्हणजे एक वस्तू, डावीकडील वस्तू जर वाढली तर उजवीकडील पण वाढली आणि डावीकडच्या वस्तू कमी झाली तर उजवीकडील वस्तूची किंमत सुद्धा कमी होते. अशा पद्धतीचं जर उदाहरण असेल तर हे समचलन होतं. मग ते कसं सोडवायचं पहा. समचलनामध्ये काय करायचं असतं, फक्त यांच्यामध्ये वरचा आणि खालचा याच्यामध्ये भागाकाराचं चिन्ह द्यायचं. म्हणजे अंश आणि छेद इथे आपण x मानूया आणि मध्ये बरोबरचं चिन्ह द्यायचं. ठीक आहे. आणि हे फक्त सॉल्व करून घ्यायचं आहे. उत्तर तर आपल्याला माहितीच आहे किती आलेलं आहे. दोन पद्धतीने हे सोडवतात. आता बघा इथं काय येणार आहे, 18 तिरका गुणाकार करायचा. 18x बरोबर 8 गुणिले 90 पुढे, म्हणून x बरोबर 8 गुणिले 90 भागिले 18. 18 एक 18, 18 पंचे 90 आणि 8 गुणिले 5 किती आलं, 40 असं उत्तर आलेलं आहे. ही एक पद्धत झाली. आणि मगाशी तुम्हाला सांगितलेली पद्धत 18ने 18 वह्याची किंमत 90, तर एका वह्याची किंमत किती येणार आहे, 18 5 90 5 आणि या 5ने डायरेक्ट तुम्ही 8ला पण गुणू शकता. तुम्हाला जी पद्धत योग्य वाटेल त्या पद्धतीने करा. उत्तर आलेलं आहे 40. म्हणजे 5वेच उत्तर ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. पुढे पहा, 7 खोक्यांमध्ये 63 बाटल्या तर 21 खोक्यांमध्ये किती बाटल्या मावतील. आता आपण एक तोंडी सोडूया. 7 खोक्यामध्ये 63 तर एका खोक्यामध्ये किती येतील, 7चा पाड्यात 63 बघायचं, 7 9 63 म्हणजे एका खोक्यामध्ये 9 बाटल्या येतील. तर 21 खोक्यामध्ये 9ने फक्त 21ला गुणायचं आहे. म्हणजे 21 9 189 म्हणून 6वेचं उत्तर ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. पुढे पहा, 24 कागदांची किंमत 15 रुपये तर 200 कागदाची किंमत किती रुपये. पहा येते कागद आणि किंमत. ठीक आहे. थोडंसं ॲडजस्ट करूया आपण. 24 कागदाची किंमत किती आहे, 15 रुपये. तर 200 कागदाची किंमत किती. मग कागदाखाली आपण 200 लिहूया आणि ही किंमत कितीसाठी आपण x मांडूया. आता हे समचलन आहे. कसं ओळखलं तुम्ही, कागद कमी किंमत कमी, कागद जास्त झाले तर किंमत सुद्धा जास्त येणार आहे. अशा पद्धतीने हे समचलन आहे. समचलन असलं की काय करायचं आपण, या दोघांच्या मध्ये फक्त एक रेष वाढायची, या दोघांच्या मध्ये एक रेष वाढायची, मध्ये बरोबर चिन्ह करायचं आणि तिरका गुणाकार करून हे सोडवायचं आहे. पहा आता इथं 24 गुणिले x 24x बरोबर 15 गुणिले 200 म्हणून x बरोबर 15 गुणिले 200 भागिले 24 आणि आपल्याला सोडवायचं आहे. चला आपण सोडूया. 3 5 15, 3 8 24, 8ने जर याला भाग दिला तर 8 1 8, 8 2 16, खाली राहिले 4 झाले 40, 8 5 40, वरती किती झाले 5 गुणिले 25 म्हणजे 25 5 125 म्हणजे 125 हे उत्तर आलेलं आहे. मग 125 कुठे आहे ते आपल्याला फक्त पाहायचं आहे. 125 आहे ऑप्शन नंबर 4 मध्ये, म्हणून 7वेचं उत्तर ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. अतिशय सोपं आहे बघा. आणि हे जे प्रश्न आहेत हे अगदी हमखास तुम्हाला गुण मिळवून देतात. त्याच्यामुळे मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेत आणि हळूवारपणे सांगत आहे. पहा येते, खालील सारणीत रिकाम्या जागी असणारा पर्याय कोणता. पहा येते, x आणि y ह्याच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. पहिले x ची व्हॅल्यू किती दिली 4, नंतर y ची किती दिली 10, नंतर किती दिले 14, नंतर किती दिले 35. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, ह्याचा जो गुणोत्तर आहे ते आपल्याला शोधायचं आहे. बघा, ते सगळीकडे आपल्याला सारखं गुणोत्तर आलेलं पाहिजे. पहा, 2 दुनी 4, 2 पंचे 10 म्हणजे अंश किती आला 2 आणि छेद किती आला 5.
इथे जर आपण विचार केला तर 7ने जर भाग दिला तर 7 दुनी 14 आणि 7 पाचा 35. म्हणजे जर नीट ऑब्झर्वेशन आपण केलं तर सगळीकडे हे जे प्रमाण आहे ते सेम टू सेम येत आहे. 2:5 2:5 अशा पद्धतीने येत आहे. म्हणजे अंशाला 2 आणि छेदाला 5. पुढचं आपल्याला करायची गरज नाही आहे. पुढे काय दिलं आहे, छेदाला 85 दिलं आहे आणि अंशाला किती अशा पद्धतीने विचारलेलं आहे. आता इथं आपल्याला 5 यायला पाहिजे. मग काय करायचं आपण, इथं 5 येण्यासाठी आपण ह्याला 5ने जर भागलं तरीसुद्धा उत्तर येणार आहे इथं. म्हणजे आपल्याला अंदाज येणार आहे. जर 5ने इथं भागलं तर उत्तर किती येणार आहे, 17. ठीक आहे. आणि मग इथे समजा इथे किती उत्तर येणार आहे ते काढण्यासाठी इथल्या संख्येला सुद्धा आपण 5नं भागलं तर उत्तर किती यायला पाहिजे, इथे 2 उत्तर यायला पाहिजे. म्हणजे असा ऑप्शन आपल्याला शोधायचा आहे की इथे किंवा एवढं अवघडात जाण्यापेक्षा तुम्हाला एक आणखीन सोपी पद्धत सांगतो. इथे पहा, इथे 85 आहे आणि इथलं आपल्याला उत्तर शोधायचं आहे. आता इथं जर आपण 17ने भाग दिला, 17ने भाग दिला तर काय येणार आहे, 17 पाचे 85. म्हणजे 17च्या पाड्यात 5 नंबरला 85 आहे. मग कोणाच्या पाड्यात 5 नंबर कोणाच्या पाड्यात 2 नंबरला इथली संख्या आहे. म्हणजे 17चाच पाडा बोलूया. 17 पाचे 85 आणि 17 दुनी 34. म्हणजे इथं उत्तर काय येणार आहे, 34 येणार आहे. पहा, तुम्हाला स्पष्टीकरणामध्ये थोडंसं गडबड वाटली असेल, परत पहा. 17 दुनी 34 आणि 17 पाचे 85 म्हणजे गुणोत्तर किती येणार आहे, तर 2/5 येणार आहे. म्हणजे उत्तर काय येणार आहे, तर 34 हे उत्तर येणार आहे. चला पुढे 9वा प्रश्न पहा. 18 खोड रबरांची किंमत, थोडंसं कोरं पाणी घेऊया आपण. 18 खोड रबरांची किंमत, खोड रबर बघा इथं खोड रबर लिहूया आपण. 18 खोड रबरांची किंमत किती आहे, 13.5 रुपये आहे. म्हणजे 13.5 रुपये आहे. तर 3.75 पैशात किती खोड रबर मिळतील. ठीक आहे. हे सुद्धा तशाच पद्धतीने आपल्याला करायचं आहे, तिरका गुणाकार करून. इथं कितीच्या जागी आपण x मानूया आणि इथे रेषा मारून आपण तिरका गुणाकार करून हे सोडवूया. पहा इथे 13.5x बरोबर 3.75 गुणिले 18. म्हणून x बरोबर हे आपण लिहिलं आणि हा इथं कुठे येणार आहे, छेदस्थानी येणार आहे 13.5. आता पहा इथे आधी आपण पॉईंट घालूया. हा पॉईंट जर एक घर सरकला इथे तर हा पॉईंट इथं 7पाशी येणार आहे आणि हा पॉईंट सुद्धा आपल्याला नको, आपण इकडं सरकवला तर इथं काय येणार आहे, एक 0 येणार आहे. म्हणजे कशा पद्धतीने तयार होणार आहे, पहा इथे इथले 2 पॉईंट घालवले आणि इथे पण 2 पॉईंट आपण इकडे सरकवले आणि इकडे पण जर 2 पॉईंट सरकवले तर इथं खाली एक 0 येणार आहे. अशा पद्धतीने आता पॉईंट सगळे निघून गेलेले आहेत. आता आपण सोडवायला काय हरकत नाही आहे. चला तर आपण सोडूया. डायरेक्ट 18ने जर भाग दिला ह्याला तर 18ने भाग जातो का बघूया आपण. 18 किंवा 18 एके 18, 18 7 126. 126 जर आपण इथं लिहिले तर खाली किती राहणार आहेत, 9. वरून आपण जर 0 घेतला जर झाले 90 आणि 18 पाचे 90. म्हणजेच उत्तर किती येणार आहे, 75 उत्तर येणार आहे. 18 7 126 आणि 18 पाचे 90 इथं 75 उत्तर येणार आहे. आता इथे काय 375 आणि 75. आता आपल्याला 25ने भाग देऊ शकतो. 25 त्रिक 75, 25 एके 25. बघा खाली किती राहतात, इथे 1 आणि 2 म्हणजे 12 राहतात. वरून 5 घेतले तर 125 संख्या तयार होते आणि 25 पाचे 125. खाली 3 एके 3 आणि 3 पाचे 15. म्हणजेच उत्तर काय आलेलं आहे,
5 उत्तर आलेलं आहे. मग 5 कुठे आहे आपल्याला शोधायला लागेल ऑप्शन नंबर 2 मध्ये. म्हणून 9व्याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. आता आपल्याला 10वा प्रश्न सोडवायचा आहे. बिस्किटच्या 12 बॉक्सची किंमत 4,260 रुपये आहे. तर 2,485 रुपयात बिस्किटची किती बॉक्स मिळतील? सेम टू सेम तसाच प्रश्न आहे. 12 बॉक्सची किंमत किती आहे? 4,260 रुपये आहे. हे आहे द बॉक्स आणि ही आहे त्याची किंमत म्हणजे व्हॅल्यू आपण लिहूया. तर 2,485 रुपयात म्हणजे हे इथे येणार आहे 2,485 बिस्किटचे किती बॉक्स मिळतील? किती म्हणजे एक्स. हे सुद्धा तशाच पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे. पाय ते 4,260 एक्स बरोबर 2,485 गुणिले 12 म्हणून एक्स बरोबर 2,485 गुणिले 12 छेद 4,260. आता हे फक्त आपल्याला सोडवायचं आणि जे उत्तर येईल त्याचा ऑप्शन आपल्याला शोधायचा आहे. आता याला आपण 12 ने गुणूया. 12 एके 12 येते, 12 त्रिक 36 आणि खाली किती राहतील? 6 राहतील. वरून घेतला 6 तर 66 होणार आहे. 12 पंचे 60 पुन्हा खाली 6 राहतील. वरून 0 घेतला 12 पंचे 60 म्हणजे 355 आलेलं आहे. आता एक काम करायचं आपल्याला. 355 ने ह्याला डायरेक्ट भाग द्यायचा आहे. तो कसा? तर त्याच्यासाठी आपल्याला ऑप्शन पाहिजे आहेत. आता पहा इथे 5 आहे, इथे युनिटला किती आहे? 5 आहे. इथं काय करायचे? अशी संख्या पाहायची आहे की ज्याने 5ला गुणल्यानंतर त्याचा युनिट 5 आला पाहिजे. आता जर आपण इथं 10 ने गुणलं तर 10 5 50 म्हणजे युनिटला काय येणार आहे? 0 येणार आहे. म्हणजे हा ऑप्शन होणार नाही. आता जर 8 घेतला आपण इथं 8 ने जर ह्याला गुणलं तर 8 पंचे 40 इथं पण 0 येणार आहे. म्हणजे हा पण ऑप्शन होणार नाही. आता जर 7 ने घेतला तर 7 5 35 म्हणजे इथं युनिटला 5 येणार आहे. म्हणजे हा ऑप्शन लागू शकतो. आता इथे बघा 11 आहे. 11 ने जर 5ला गुणलं तर 11 5 55 म्हणजे हा पण ऑप्शन लागू शकतो. मग आधी काय करूया आपण? ह्या 7 ने ह्याला गुणून बघूया की खरोखर 355ला जर 7 ने गुणलं तर ही संख्या येते का? म्हणजे 355 गुणिले 7 7 5 35 7 3 7 5 35 आणि 3 38 7 3 7 त्रिक 21 आणि हे 3 झाले 24 झाले 2,485 म्हणजेच ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. आता 11 ने गुणायची गरजच लागणार नाहीये. म्हणजे 10व्याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 आलेलं आहे. आता आपण 11वा प्रश्न सोडूया. आता पहा 11वा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या गटातील संख्येचे गुणोत्तर 2:3 आहे? 2 अचूक पर्याय निवडा. म्हणजे आपल्याला 2 उत्तरं शोधायची आहेत. हे तोंडी येणार आहे. पहा इथे जर संक्षिप्त रूप दिलं तर 8 एके 8 8 त्रिक 24 म्हणजे 1:3 येणार आहे. म्हणजे हा ऑप्शन येणार नाहीये. पुढे पहा 30 आणि 45 यांना जर आपण संक्षिप्त रूप दिलं तर 15 दुने 30 आणि 15 त्रिक 45 म्हणजे 2:3 हे उत्तर इथं येईल. म्हणजे ऑप्शन नंबर 2 तर आपल्याला सापडलेला आहे. इथे पहा 32 आणि 48 इथं जर बघितलं तर 8 चोक 32 किंवा 16 दुने 32 आणि 16 त्रिक 48 हे सुद्धा 2:3 इथं उत्तर येणार आहे. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 2 आणि ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. इथे काय येणार नाही. 15 त्रिक 45 आणि म्हणजे इथं सुरुवातीलाच 3 आलेलं आहे. त्याच्यामुळे हे काय इथं उत्तर येणार नाही. म्हणजे ऑप्शन नंबर 2 आणि ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. पुढे पहा 12वा प्रश्न. पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असणाऱ्या गुणोत्तराची योग्य जोडी निवडा. 2 अचूक पर्याय निवडा. येथे सुद्धा आपल्याला 2 अचूक उत्तरे द्यायची आहेत. हे आपण तोंडी करूया बघा. 25 आणि 40 इथं जर 5 ने भागलं 5 5 25 आणि 5 8 40 म्हणजेच 5 ने भागलं तर सुरुवातीला इथं 5 येतो आणि इथं 8 येतो. त्याच्यामुळे हे पहिलं तर आपल्याला योग्य सापडलेले आहे. 12व्याचा 1 तर आपल्याला सापडलेला आहे. पुढे पहा
15 मिनिटे आणि 1 तास. आता 15 मिनिटे आणि 1 तास आहे. ह्या तासाचे काय करायला लागतील आपल्याला? मिनिटे करायला लागतील. एका तासाची मिनिटे किती येतात? 60 येतात. ओके. तर मग 15 एक 15 आणि 15 चोक 60 म्हणजे उत्तर काय येते? एकास 4. परंतु इथं दिलेलं आहे एकास 5. त्याच्यामुळे हा ऑप्शन चुकीचा आहे. पुढे पहा. 750 ग्रॅमचे 1 किलोग्रॅमशी गुणोत्तर. आता आपल्याला ह्याचं ग्रॅम करून घ्यायला लागेल. 1 किलोचे काय होतात? 1000 ग्रॅम होतात. आणि त्याचं उत्तर काय आलं पाहिजे? 3×4. चला बघूया येतंय का? शून्याला 0 गेला. 25 ने भाग जाईल. 25 सत्रिक 75. 25 चोक 100 म्हणजे 3/4 म्हणजे 3×4 म्हणजे हे सुद्धा आपल्याला सापडलेलं आहे. ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 3 सापडलेलं आहे. उगीच पुढं काय करायची गरज नाहीये. आता 13वा प्रश्न पहा. गुळाची लहान ढेप 1 किलोग्रॅम वजनाची आहे व गुळाच्या खड्याचे वजन 200 ग्रॅम आहे. तर गुळाच्या खड्याच्या वजनाचे गुळाच्या ढेपेच्या वजनाशी गुणोत्तर किती? 2 अचूक पर्याय निवडा. येथे सुद्धा आपल्याला 2 उत्तरं काढायची आहेत. पण नीट जर वाचलं तर इथं काय सांगितलंय? गुळाच्या खड्याच्या वजनाचे म्हणजे गुळाचा खडा हा अंशस्थानी येणार आहे आणि गुळाच्या ढेपेच्या वजनाशी म्हणजे गुळाची ढेप कुठे येणार आहे? गुळाच्या ढेपेचं वजन खाली येणार आहे. मग गुळाच्या खड्याचं वजन किती? 200 ग्रॅम ते वरती येणार आहे आणि ढेप किती? 1 किलोग्रॅम वजनाची आहे. त्याचं आपल्याला ग्रॅममध्ये रूपांतर करायचं आहे. ते किती येणार? 1000 ग्रॅम येणार आहे. इथं जर तुम्ही उलटं केलं तर उत्तर तुमचं चुकणार आहे. जी टर्म्स आधी दिलेली आहे तीच अंशस्थानी घ्यायची. इथे 2 शून्य गेलेले आहेत. बे एके बे आणि बे पंचे 10 म्हणजे उत्तर आलेले 1×5. आता 1×5 तर येथे आहे. 2 अचूक पर्याय पाहिजे म्हणजे ऑप्शन नंबर 1 तर आपल्याला सापडलेला आहे. आता पाहिजे 2×5 ह्यांना अतिसंक्षिप्त रूप येईल का? नाही. 5×1 हे तर येऊ शकत नाही. आता 3×15 ह्यांना जर आपण छोटं केलं तर 3 एके 3 आणि 3×5 15 म्हणजेच 1×5 हे उत्तर इथं येणार आहे ऑप्शन नंबर 4 मध्ये. म्हणून 13वेचं उत्तर ऑप्शन नंबर 1 अँड ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. आता 14वं बघा. एक कार 3 तासात 180 किलोमीटर अंतर पार पडते. तर ती कार अहमदनगरवरून दुपारी 2:15 वाजता निघाली. तिला 150 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या पुणे या ठिकाणी जायचे आहे. तर ती कार पुण्याला किती वाजता पोहोचेल? येथे सुद्धा 2 अचूक पर्याय आपल्याला निवडायचे आहेत. आता येथे पहा. एक कार 3 तासात, इथं दिलेलं आहे तास, इथं दिलेलं आहे अंतर. 3 तासात 180 किलोमीटर जाते ती आणि ती कधी निघाली? 2:15 मिनिटांनी अहमदनगरवरून निघालेली आहे आणि ती पुण्याला किती वाजता पोहोचेल? अशा पद्धतीने आपल्याला विचारलेलं आहे. आता तिला 150 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या पुणे या ठिकाणी म्हणजे 150 किलोमीटर कुठे लिहायला लागेल? येते आणि आपल्याला इथं तास काढायचे आहेत. आता खूप सोपं झालं. तुम्हाला माहिती आहे इथे मध्ये रेष द्यायची, इथं बरोबर चिन्ह करायचं आणि सोडवायचं आहे. आता बघा इथं 180 x बरोबर 150 गुणिले 3 म्हणून x बरोबर 150 गुणिले 3 छेद 180. शून्याला 0 आधी घालवायचा म्हणजे संख्या थोडी छोटी होते. बघा इथं 3×5 15, 3 सख 18, 3 एके 3, 3 दुने 6 किती आलेलं आहे? 5/2. आता ह्याला जर छोटं केलं बे एक बे, बे दुने 4 आणि बे पंचे 10 म्हणजे किती येणार आहे? 2.5 म्हणजेच किती? 2.5 म्हणजे 2.5 म्हणतो आपण. आणि घड्याळासाठी ते 2.5 म्हणजे किती असतात? 2 तास आणि 30 मिनिटे असे 2.5 म्हणजे 2 तास 30 मिनिटे होतात. किंवा काय काय टीचर अशा पद्धतीने सुद्धा सांगतात 5/2 असेल तर ह्याला आपण कसं सोडवतो? बे एके बे दुनी 4
आणि हा 1. म्हणजेच कसा 5ला जर 2ने आपण भागितलं तर 2 4चा भाग जातो, खाली राहतो 1. आणि हेच कशा पद्धतीने लिहितो आपण, अशा पद्धतीने लिहितो. म्हणजे 2 तास आणि हा अर्धा तास, म्हणजे हे 2.5 तास. हे जे झाले 2 तास आणि हे जे झाले 30 मिनिटं, म्हणजे 2 तास 30 मिनिटं. हे तर मी तुम्हाला डायरेक्ट सांगितलेलं आहे. तुम्हाला जी पद्धत योग्य वाटेल त्या पद्धतीने ते समजून घ्या. आता म्हणजेच ह्याचा अर्थ काय झाला, की अहमदनगरहून पुण्याला जाताना 2.5 तास लागतात. ती किती वाजता निघाली? 2:15ला. मग ह्याच्यामध्ये जर 2.5 तास मिळवले आपण, तर उत्तर किती येणार आहे? 4:45 मिनिटे. मग 4:45 कुठे आहे? तर ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे. आणि ह्यालाच 4:45 सुद्धा म्हणतात. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 4 सुद्धा बरोबर आहे. ऑप्शन नंबर 2 अँड ऑप्शन नंबर 4 इज द राईट ॲन्सर. आता हा 15वा जो आहे तो नेहमीप्रमाणे तुमच्यासाठी आहे. आपण तुम्हाला त्या क्ल्यूपर्यंत पोहोचू आणि त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. उत्तर टाकताना नाव लिहायला विसरायचं नाहीये. एका मैदानामध्ये क्रिकेटचे 50 खेळाडू आहेत. क्रिकेटचे किती खेळाडू आहेत? 50 खेळाडू आहेत. आपण शॉर्टकट लिहूया. आणि खो खोचे किती आहेत? 30 खेळाडू आहेत. ठीक आहे. तर क्रिकेटच्या खेळाडूंचे म्हणजे ह्याचे एकूण खेळाडूशी गुणोत्तर. आता खो खोच्या खेळाडूशी विचारलेलं नाहीये, एकूण खेळाडूशी. मग एकूण खेळाडू काय आहेत? हे दोघांची बेरीज. एकूण खेळाडू किती झाले? 80 खेळाडू झालेले आहेत. आता त्यांनी प्रश्न काय विचारला? व्यवस्थित वाचा. क्रिकेटच्या खेळाडूंचे, लगेच क्रिकेटचे खेळाडू घ्यायचे 50. एकूण खेळाडूशी गुणोत्तर किती झाले? 80. मग हे फक्त तुम्ही सोडवायचं आहे आणि जे उत्तर येईल त्या 2 अचूक पर्यायांचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहून त्याच्यासमोर तुमचं नाव टाईप करायचं आहे. आशा करतो की या व्हिडिओमधले सर्व कन्सेप्ट तुम्हाला छानपैकी कळालेले असतील. व्हिडिओ जर आवडला तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जी मुले मंथन या परीक्षेला बसलेली आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचा. चला तर पुन्हा भेटूया आपण 2.7 सरासरी या एक्झरसाइजमध्ये. या प्रश्नांची उत्तरे जी मुले देतील त्यांची नावं 2.7ची सरासरी सोडवताना आपण सांगणार आहोत. धन्यवाद.